सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन हे चक्क हॉटेलमध्ये आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उमेश पाटील यांनी समोर आणला। मोहोळ शहरानजीकच असलेल्या हॉटेल स्वराज इथं काही लोक या ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा आरोप हा उमेश पाटलांनी केला होता आणि दरम्यान हा आरोप तहसीलदारांनी खोडून काढलाय। लोकांनी अडवलेल्या मशीन या राखीव आहेत, त्याचा वापर मतदानासाठी झालेला नाही, तर या मशीन सीलबंद स्वरूपातच आहेत अशी माहिती मोहोळचे तहसीलदार आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी एबीपी माझाला फोनवरून दिली आहे। तर या ईव्हीएम मशीन या अतिरिक्त असून त्यावरती कोणतेही मतदान झालं नसल्याची प्रतिक्रिया ही देखील निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी दिली आहे। दरम्यान उमेश पाटलांच्या आक्षेपांनंतर निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सीमा होळकर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। या मशीन ज्या वेळेला बाहेर पडल्या म्हणजे कस्टडीतच आल्या नाहीत त्या दरम्यानच्या काळामध्ये त्या मशीनमध्ये काही छेडछाड झाली का हे तपासावं लागणार आहे। कारण ईव्हीएम मशीन जोडून त्याच्याबरोबर तो बॉक्स दुसरा पण एक अजून एक मशीन आहे ज्याच्यामध्ये काउंट केलं जातं। तर त्याची बटन दाबून जर सगळं त्याच्यामध्ये मतं लोड केली असतील, ओरिजिनल ज्याच्यावर मतदान झालं ते मशीन रिप्लेस करून ते या बॉक्सच्या आतमध्ये घालून दुसरं त्याच्यावर वोटिंग प्रायव्हेटली वोटिंग करून ते मशीन इथं गोडाऊनमध्ये आता आलं तर नाही ना, अशा पद्धतीची शंका आहे। पहिली गोष्ट त्या ईव्हीएम होत्या ह्या राखीवच्या ईव्हीएम होत्या, त्याच्यामध्ये कुठलंही मतदान नाही। आपल्या ज्या मतदान झालेल्या ईव्हीएम होत्या त्या ऑलरेडी माझ्या ताब्यात सगळ्या आल्या होत्या। आम्ही ती स्ट्रॉंग रूम सुद्धा सील केलेली ऑलरेडी केलेलीच होती, फक्त राखीवचा आम्ही हिशोब लावत होतो तेव्हा ही घटना घडली आहे। आणि आता त्या ज्या मशीन आहेत त्या मशीन आपण इथे वेगळा सुरक्षा कक्ष करून त्यामध्ये CCTVच्या अंडर ठेवलेले आहेत, जेणेकरून जेव्हा ते बघायचे असतील की बाबा त्याच्यात काही म्हणजे त्या दुसऱ्या कुठल्या नाही आहेत ना वगैरे अशा ज्या काही शंका आहेत तर ते आपण बघू शकतो। आणि दरम्यान संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती देखील बघूयात। पैठणला आमदार लहान मुलांना घेऊन गेले शाई लावायला, अजून कुठे काय झालंय कुठे काय झालंय, मशीन तर बंद पडल्याच, ही कसली निवडणूक, हा पोरखेळ आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।